2019 मध्ये हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेलेलेच आता हिंदुत्वाचा आव आणत जनतेसमोर जात असल्याची टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली आहे. शुक्रवारी जिल्हा नियोजन समिती सभागृहात दिशा बैठकीसाठी ते आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. विरोधकांकडून हिंदुत्वाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप करत शिंदे यांनी लोक आता अधिक जागरूक झाल्याचं सांगितलं. त्यामुळे केवळ घोषणाबाजी किंवा प्रचार करून जनतेची दिशाभूल करणं शक्य नाही. ज्या मुद्द्यांवर आंदोलन केलं जातं त्याच विषयाची पुरेशी माहिती नसल्याचं चित्रही काही ठिकाणी दिसत असल्याची टीका त्यांनी केली आहे. संसदेतील कामकाजाबाबत बोलताना शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांनी सातत्याने महाराष्ट्र आणि आपल्या मतदारसंघाशी संबंधित प्रश्न संसदेत मांडल्याचं सांगितलं. आगामी काळातही जनहिताचे विषय प्रभावीपणे मांडले जातील. लोकसभेत शिवसेनेचे 13 खासदार असल्याने पक्षाची ताकद वाढली असून संसदीय कामगिरी अधिक प्रभावी होईल असा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारत शिवसेनेला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळाल्याच्या चर्चेबाबत त्यांना विचारलं असता शिंदे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ही चर्चा तुम्हीच करत आहात, आमच्यापेक्षा माध्यमांनाच त्याची अधिक उत्सुकता असल्याचं सांगत त्यांनी या प्रश्नावर अधिक भाष्य टाळलं. उद्यापासून सुरू होणार आहे, त्यासाठी आजपासून आमंत्रण देखील दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण दिलेलं आहे. बघा, त्यांनी इथे एक मला वाटतं आपण हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, आता वेगळी हिंदुत्व घेऊन जे आहे लोकांपुढे जाणं आणि हा प्रोपगेंडा करणं, हे लोक खूप हुशार आहेत. आपण 2019 काय केलं, सगळ्या गोष्टी ज्या आहेत लोकांच्या समोर आहेत. कशा प्रकारे जे आहे आपण आयडिओलॉजिकल कॉम्प्रोमाइज केलं, आयडिओलॉजी कॉम्प्रोमाइज केलं, हिंदुत्वाला कॉम्प्रोमाइज केलं, बाळासाहेबांचे विचार कॉम्प्रोमाइज केले. आता या सगळ्या गोष्टी करून जे आहे त्याचा काय उपयोग जो आहे तो होणार नाही. आणि तसं पण आपण पाहिलं की ज्या नावावरती आंदोलन करत आहे तेच वाचता येत नाही, अशी परिस्थिती आहे.